नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आपलं सहर्ष स्वागत करत आहे. प्रथमजी ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या 1 महिन्यापासून मला एकही व्हिडिओ बनवता आला नाही. त्याचं कारण असं की आमचे सर इमर्जन्सीमध्ये त्यांच्या गावी गेल्यामुळे मला पूर्ण टाईम देता आला नाही आहे. पण मित्रांनो, आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्यात येईल आणि डेली ब्लॉग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि आज आपली ड्युटी चालू होणार आहे 7 वाजता, कारण व्हेकलचा टायमिंग आपला 7 वाजताचा. मित्रांनो, ड्युटीवर जाण्यापूर्वी तुमच्यासोबत एक गोष्ट मला शेअर करायची आहे, ती म्हणजे आपण गेल्या 1 महिन्यापासून मी स्वतः लेबर कॅम्पमध्ये राहतोय. लेबर कॅम्प म्हणजे जिथे कंपनीचं अकोमोडेशन असतं. प्रत्येक कंपनीचं अलग अलग एक रूम किंवा एक पूर्ण बिल्डिंग असं पूर्ण अकोमोडेशन सिस्टम इथे असते. मी गेल्या 1 महिन्यापासून लेबर कॅम्पमध्ये आहे, कारण आमचे सर इमर्जन्सीमध्ये त्यांच्या गावी गेल्यामुळे जे आमचं पर्सनल अकोमोडेशन होतं ते आम्हाला ड्रॉप करावं लागलं, सोडावं लागलं. त्याच्यामुळे मी नंतर इथे कंपनीच्या अकोमोडेशनमध्ये शिफ्ट झालो. आता ज्या बेडवरती आहे ती माझी बेड आहे. इथेच आपलं झोपणं, इथेच आपलं काम करण्याची जागा हीच सध्या माझी 1 महिन्यापासून आहे. तुम्ही पाहताय आता वाजले सकाळचे 6 वाजलेत. सगळे लोक आपले जे कामगार इथे माझ्यासोबत राहतात ते आपापल्या ड्युटीला निघून गेले. मी आता सध्या रूममध्ये आहे. तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल, दुबई म्हणजे बुर्ज खलिफा, मोठमोठे मॉल, लक्झरीज लाईफ, लक्झरीज कार, जास्त सोनं, असे तुम्ही सगळं दुबईच्या लाईफबद्दल तुम्ही पाहिलं असेल. पण त्याच्या पलीकडे बी दुबईला जे घडवणारे लोक असतात, जे कारागीर, जे कामगार, एम्प्लॉई, ते कसे राहतात दुबईमध्ये, त्यांचं अकोमोडेशन कसं असतं, हे तुम्हाला मी थोडक्यात आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गेल्या 1 महिन्यापासून मी त्यांना जवळून पाहिलं आहे, जवळून त्यांची लाईफ मी अनुभवली आहे. तर प्रत्येक गोष्ट कशी असते लेबर कॅम्पमध्ये, जो आपले इंडिया, नेपाळी, बांगलादेश, पाकिस्तान, जिथून जी लोक इथे कामासाठी येतात, त्यांची लाईफ कशी असते ह्या तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करावा. मित्रांनो, सर्वप्रथम मी माझी तुम्हाला बेड दाखवतो, जिथे मी राहतो. ज्या रूममध्ये माझी बेड आहे त्या बेडपासून आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ही अशी माझी बेड आहे बघा. पूर्ण एकदम इंडियामधूनच सगळं पिलो कवर, बेडशीट मी पूर्ण आणलं होतं. त्याचप्रमाणे तिकडे मी ऑइल वगैरे, जे हेअर ऑइल वगैरे ठेवलं. इकडे माझा हेडफोन आहे. इथे मी जुगाड करून एक माझं एक्सटेन्शन बोर्ड लावला आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी किती मी टेप वापरले. आणि इकडे आहे माझा लॅपटॉप. ही अशी माझी बेड आहे. मी बेडच्या खालच्या बेडवर झोपतो. तिथेच वरच्या साईडला दुसरा इथे एक माणूस झोपतो. त्याचप्रमाणे इथे 1, 2 आणि खाली 3, इकडे 4 आणि 5 असे टोटल 6 लोक आम्ही या रूममध्ये राहतो. ही अशी आमची अकोमोडेशनची रूम आहे. इथे फ्रीज आहे बघा, इथे केमिकल वगैरे जी कंपनीसाठी लागणारे सामान, आणि हा आमचा जेवण ठेवण्याचा रॅक आहे इथे. मी मित्रांनो कधीतरी जेवण बनवतो, डेली जेवण बनवत नाही. कधीतरी जेवण बनवतो, नाहीतर मी सहज पार्सलच जेवण इथून जेवतो. कारण रेस्टॉरंटमध्ये इथे मेस टाईपमध्ये जेवण मिळतं, ते मी प्रिपेअर करतो. कारण मला जेवण जास्त बनवता येत नाही. ही अशी माझी रूम आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, जे हे तुम्ही बकेट पाहताय त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी पाणी स्टोअर करून ठेवलं आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे पूर्ण पाणी स्टोअर करून ठेवलं. याच्या मागे एक मोठं कारण आहे मित्रांनो, कारण आता दुबईमध्ये टेम्परेचर एवढे जास्त आहे. मित्रांनो, दुबईमध्ये आता टेम्परेचर एवढे जास्त आहे की नॉर्मल 40-42 पर्यंत टेम्परेचर जातं. त्यामुळे कोणीही त्या पाण्याने आंघोळ करायला आता सध्या मागत नाही. कारण ऑलरेडी सगळे लोक किंवा जे आउटसाईडला काम करतात ते पूर्ण गरमीमध्ये काम करत असतात. दिवसभर ऑलरेडी ते उन्हामध्ये असतात. घरी आल्यानंतर असे ते बकेट आतमध्ये आणून ठेवतात, जेणेकरून ते पाणी थंड होईल आणि त्या थंड पाण्याने आंघोळ करता येईल. कारण खूप टेम्परेचर आता जास्त आहे इकडे दुबईमध्ये. 42-40 टेम्परेचर सध्या चालू आहे. आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर पासून इकडे थंडी चालू होईल. मित्रांनो, 4 मजल्याची पूर्ण बिल्डिंग आहे बघा. इथे किती प्रमाणात आपण लेबर राहतात ते तुम्ही पाहू शकता. कपड्यांवरूनच तुम्ही गृहीत धरू शकता. पहा,
समोर आहे किचन. आपण किचन साईडला जाण्याचा प्रयत्न करूया. साईडला किचन आहे पहा, इकडे आणि तिकडे दोन्ही साईडला किचन आहे. मित्रांनो, हे पूर्ण असं किचन आहे बघा. इथे नळाची पाण्याची सोय आहे. इकडे पूर्ण स्टोव लावलेत. खूप सारे इथे शेगडी आहेत बघा जेवण बनवण्यासाठी. आता रिकामी आहे कारण सगळे लोक कामावर गेले त्याच्यामुळे इथे. पण संध्याकाळी 6-5 वाजल्यानंतर खूप सारी गर्दी होते. उभं राहायला जागा नसते. या अशा प्रकारे इथे वॉशिंग मशीन असतात बघा. लाईनमध्ये वॉशिंग मशीन आहेत. ह्यामध्ये इथे काय ना 1 दिरहम कॉईन टाकला की ती मशीन चालू होती 20 मिनटासाठी. तुमचे कपडे वॉश करून झाले 20 मिनटासाठी की हे डोर आपोआप ओपन होता. इकडचा 1 दिरहम म्हणजे इंडियाचे 23 रुपये. अशी वॉशिंग मशीन आहे. म्हणजे आपल्याला एकदा जर 20 मिनटासाठी कपडे धुवायचे असतील तर 1 दिरहम इथे खर्च येतो. मित्रांनो, हे असं पूर्ण वॉशरूम आहे पहा. इकडे सगळं टॅब आहेत. या साईडला पण हँडवॉशसाठी. इकडे सगळं बाथरूम्स. हे असं पूर्ण कॉमन वॉशरूम इकडे असतात. स्वच्छता ठीकठाक आहे मित्रांनो, स्वच्छ आहे, परंतु डेली ते क्लीन करावं लागतं. हे आहे कॉरिडॉर एरिया.